तर मंडळी आता आम्ही मिठाई मिसळ अँड प्युअर व्हेज या हॉटेलवरती जेवायला थांबलो आहे. दुपारचा 1 वाजले. पंढरपुरात पोचायला अजून 50 किलोमीटर बाकी आम्हाला इथून. बघू शकता मस्त एकदम शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे. तर बघूया, चला आता थोडासा जेवण करून घेता. मंडळी फायनली आम्ही आता पंढरपूरमध्ये पोहोचलेलो आहोत. या 2 बाया मास्तर काय झाला. तर मंडळी अशा प्रकारे आता पंढरपुरामध्ये पोहोचलेलो आहोत. मुखदर्शनाची लाईन लागलेली आहे इकडे. बघू कसं जमत तसं मुखदर्शनासाठी. माऊली मुखदर्शनाला का लय लांब आहे. तर मंडळी पहिलाच वर्ष. मयूरवाणी काय भासाकली आईला पुरं गेले की मला वाटतं भासाकली काय. तो मंडळी अशा प्रकारे आता पंढरपुरामध्ये पोहोचलेलो आहोत. हां बरोबर आहे इथेच. हो त्या टायमाला आम्ही रात्री गेलो ना, त्याच्यापैकी समाधान होता. आता बरोबर ही बिल्डिंग समोर तो मंडळी आता आम्ही चालल्या आतमध्ये मार्केटमध्ये चालल्या. दिन्या दादाला सोडायला दर्शनाचं लाईनीला लागायला चालले. बघू आता काही हिंमत केली तर घरी. आता एवढी वर्ष आम्ही येतात मुखदर्शनाचा बी समजा मी कधी प्रयत्न नाही केला. इतर वेळी समजा येतो त्यावेळी, पण आज बघूया. दिन्या दादाला समजा नर्दोस होती तशी त्याच्याजवळ सोडता. मग आता दिंडीरवनात सासूरवाडीची माणसं आहेत त्यांना भेटायला, ताईला भेटायला तिकडे. तर मंडळी हा गोपाळपुरामधला शेवटचा दर्शन मंडप आहे. बघू शकता किती मंडळी आहे त्याची दर्शनासाठी. पांडुरंगाचा महिमा आहे की एकादशी दिवशी वारीला आल्यानंतर आपण पांडुरंगाचं दर्शन घ्यायला पाहिजे. त्यासाठी एवढा अट्टाच असतो. रामकृष्ण हरी माऊली.
तुम्हाला शोधी द्याल तर बोलू कुठे आहे बोलू बघू दे. तर मंडळी आता अशा प्रकारे फिरता मला आपल्या गावातल्या सगळ्या महिला मंडळ भेटलेलं आहे. यांच्या जोडीला तर वाटतं मुखदर्शनाच्या लाईनीला जॉईन व्हायला लागेल. चला माऊली पुढे चला. कुठशी तिकडे मोठं मंडप बन गे मोठं मंडप बन गे तिकडे अजून. हा तिथून आलो आम्ही हे दुसरे आमचे सासू. तर मंडळी आता हिराचा थोडा बदलवले दर्शनासाठी नाही आपल्या बालेमामा भोवंडीचे खासदार. तर आता मुख दर्शनासाठी चालल्या. बघूया आता परत एकदा रूमवर जाता मुख दर्शनासाठी याला बरोबर राहायला लागेल. त्या हिशोबाने मुख दर्शन घेता यावर. चला मंडळी रामकृष्ण. हो फायनली आम्ही मुखदर्शनाच्या लाईनला लागलेलो आहोत. मागे लाईन बघायला गेली पुढं पण भरपूर आहे. बघू आता पुढे जरा जाताना चपला कुठा काढून येतात. काय रे राजगिरीचे का त्याची वारी व्हायची. तर मंडळी आता आम्ही मुखदर्शनाच्या पहिल्या ब्रिजवरती आलेलो आहोत. बघू शकता आज पंढरपूरमध्ये किती गर्दी आहे. इकडं यो वरती वरुण राजावाले. ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. चला माऊली चला चालत राहायचे. चला 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 माऊली चला चला. अशा प्रकारे आता चला माऊली चालत राहायचे. पुढे पुढे प्रदक्षिणा झालेली आहे. चला 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 चालत राहा माऊली. चला माऊली चला चालत राहा माऊली चालत राहा. आता आम्ही पंढरपूरला कंप्लीट पंढरपूरला नाव आम्ही आता. रामकृष्ण हरी मंडळी. आज आम्ही पंढरपूरला आहोत आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तर आता आम्ही रूमवरती आहोत. इथे आम्ही रूम घेतलेली आहे. त्यानंतर आता बघूया थोड्या वेळात आता आपली सोनाली गावची जिथे मंडळी आहे तिथे जाणार आहोत. त्यानंतर मग पुढं जे आपल्या गावची जिकडे तिकडची मंडळी आहे, ताई आहे आमची, सासूरवाडीची माणसं आहेत, शिवाय अजून पण आमचे लीलाबाई सई आहेत, समजूबाई सई, त्यांना भेटायला जाणार आहोत. बघू आता तुम्ही पंढरपूरचा पूर्व भाग बघू शकता. एकदम गजबजलेला आहे इकडचा एरिया. चला आता नाश्ता चहा प्यायला. मंडळी पुन्हा एकदा सकाळी मी आता मुखदर्शनाला नाही चाललो पण मुखदर्शनाची लाईन बघा परत एकदा म्हणजे आता कालपेक्षा एकदम जास्त लाईन लागलेली आहे. मी काल माहीत चप्पल जिथं करते ती चप्पल आणायला चाललं. बघू भेटली तर भेटली नाही तर नवी घेतात. की कोणी बोलू नका. अरे मग सांगायचं तर सही सेटअप नव्हतं
रामकृष्ण हरी. आता आम्ही पंढरपूरला आणि चंद्रभागेतून आंघोळ करून आलो आहे. आता चाललो आहे दर्शनाला. दर्शन करून आल्यावर मग आम्ही निघू घरच्या रस्त्याला. अजून काही आजा अजय काय बोलत आहे की बोल. चांगलं वाटलं आम्हाला. बरं वाटलं की खूप आमचा सकाळी जाऊन तिकडे चंद्रभागा जाऊन आंघोळ वगैरे केली. मस्त थंड पाणी होतं. आता आम्ही इकडे जरा थांबलोय. बांगड्या पण आता कार्यक्रम चालले आमच्या बायांचं. तुम्हाला काही दिसत नाही तुला पंढरपुरात फक्त सारेवाले दिसतात. नंबर आहे ना आता. येलच नाही का इकडं. येलच नाही इकडं. हा कोणी गेली इकडं? नाही, व्हिडिओ लाव ना काढायला फोन, लाव लागले. ना. हा? आम्ही तिकडे जाणार होतो. कणान जाणार आणि त्या पण माहित नाही. आवडे निरंतर ह्याची ध्यान, आवडे निरंतर ह्याची ध्यान, आवडे निरंतर ह्याची ध्यान. सो निलेश महाराज यावर्षी कुंडली कवरदेव हरी विठ्ठल. अरे पांडुदा आज भी लिया करो. माल नाही टाकायला नाही तुझ्या आवरा घाबरले काही डायरेक्ट. पंडित महाराज की जय. फोटो चांगला कर रे. एकदम खतरनाक. विवेटला काढा. विवेट रोम्या महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. साई बाबा की जय. अरे बाबा आता बरा ना. त्याला येतं का तिकडे. आमचा मुकेश मामा भेटले म्हणाला. हिला साथ घालून घालून कटाळलो. तर लक्ष दिलं ना माझ्याकडे. आवाजच नाही आला आम्हाला. आयुष्यमान बाबा.
हे कुठं उलटी होत आली तो ॲक्च्युली ना खरं म्हणतात या गर्दीमध्ये जी तालाची मजा आहे ती मजाच वेगळी आणि खरं म्हणता तर पालखीमध्ये म्हणजे पंढरपूरला यायचा त्या गर्दीमध्ये नाही घुसायचा तो पालखीचा आनंदच नाही घेता येणार तुम्हाला दाखवतो आता निवृत्ती नारायण महाराजांची पालखी आली आहे इथे पालखी चला पुढे सर्व वारकरी भाविक चला मावळे पुढे पुढे चालत राहायचं एकमेकांना सहकार्य करायचं इकडून गावाचा अजून त्यामुळे काय बाहेर आला बरोबर आहे बाबा इकडं बा. थांब थांब. परत गावाची पालखी पंढरपूर ही पालखी गावकऱ्यांची आहे आणि तिचा महिमा असा की तिला खारकांचा अभिषेक केला जातो म्हणजे बऱ्याच वेळा वर्ष बघितले मी खारीक फेकतात त्याच्यावरून बाहेर जा ना बाहेर बाहेर चांगले तो आम्ही झोपलेलो. हो बाबा जाम माग लागला होता त्याने तर म्हणाल